सांगितलं। केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय अनुसूचित जाती आणि इतरांसाठी मॅट्रिक पश्चात शिष्यवृत्ती योजना तसंच मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना राबवून विविध स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवत आहे। केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली। विविध सुधारणांमुळे मॅट्रिक पश्चात शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत लक्षणीय वाढ झाली आहे। 2021-22 मधल्या 1930 कोटी रुपयांवर या आर्थिक वर्षात ही रक्कम 6000 कोटी रुपयांच्या वर गेली आहे, असं त्यांनी सांगितलं। योजनेच्या आवाक्याचा विस्तार करून आर्थिक मदतीत वाढ करून तसंच डीबीटीच्या माध्यमातून लाभांचं पारदर्शक हस्तांतरण सुनिश्चित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत। केंद्रीय मंत्रालय देशभरातल्या अनुसूचित जातींमधल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सक्षमीकरण, सामाजिक न्याय तसंच दर्जेदार शिक्षणाची न्याय्य उपलब्धतेबाबत वचनबद्ध असल्याची ग्वाही आठवले यांनी दिली।